भारतामध्ये 26 कोटी तरुण मुलं मुली आहेत. भारतीय पॉप्युलेशनच्या 22% हा तरुण वयोगट कॉन्स्टिट्यूट करतो. पण 18 ते 29 वयोगटातला एखादा तरुण किंवा तरुणी तुमच्या पुढे आला तर आपण हा निर्णय कसा घ्यायचा की हा कुपोषित आहे की हा सुपोषित आहे? ज्या देशामध्ये जगातले सगळ्यात जास्त तरुण लोक राहतात 26 कोटी, त्या देशांमधल्या तरुणांचं फ्लरिशिंग म्हणजे काय याच्यासाठीचे कृती कार्यक्रम तर सोडा हो, याच्यासाठीचं मोजमाप किंवा त्यासाठीचं एखादं फ्रेमवर्कच आमच्या देशाकडे नाही. काय जेवला आणि किती वाजता झोपला याच्या पलीकडे त्यांचा आईवडिलांशी संवाद होत नाही. सोशल मीडियाच्या जगामध्ये सपोजिडली कनेक्टेडनेस आहे, पण तरुण मुलामुलींमध्ये डिप्रेशनचं, लोनलीनेसचं आणि सुसाईडचं एपिडेमिक इज ऑन हाय. अनेक बाबतीत तुम्हाला असं दिसेल की तरुण मुलामुलींची स्थिती फारशी काही चांगली नाही. त्यामुळे भारतीय युवांच्या विकासाची जी सद्यस्थिती आहे ती दुर्दैवाने अतिशय वाईट आहे. आणि याच्याकडे केवळ जॉब्स, केवळ रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स एवढं मर्यादित पद्धतीने न बघता जास्ती व्यापक पद्धतीने युवांच्या विकासाकडे कसं बघावं, ही आजची काळाची गरज आहे.